नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आज संक्रांतीनिमित्त गुळपोळी करत आहोत। तर गुळपोळीसाठी मी काय काय साहित्य वापरले आहे ते पाहूया। मी 2 वाटी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे। मंद गॅसवरती मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे आणि खाली मी खोबरं किसून घेत आहे। तर ज्या वाटीनी शेंगदाणे मी मापून घेतलेले आहे त्याच वाटीचं माप करून आपल्याला एक छोटी वाटी खोबरं किसायचं आहे। याच 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेले होते आणि याच 2 वाट्या मी तीळही घेणार आहे। तर खोबऱ्याचं प्रमाण आपण 1 वाटी घेतलं आहे। शेंगदाणेही छान माझे लालसर भाजून झालेले आहे। आता मी ते काढून घेतले आणि त्याच पॅनवरती आपण खोबरं छान लाल भाजून घ्यायचंय। खोबरं व्यवस्थित लालसर भाजून झालं की यावर आपण 2 वाट्या तीळ भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपलं खोबरं आता छान असं लालसर भाजत आलेलं आहे आणि या रंगावर खोबरं आपलं भाजलं की आपण ते काढून घेणार आहोत। आता आपण 2 वाटी तीळ घातलेले आहे। आता हेही आपल्याला छान लालसर अगदी तडतड उडेपर्यंत भाजायचे आहेत। असे छान हलवून आपल्याला ते मस्त लालसर भाजून घ्यायचे आहेत। तर आपले तीळही भाजून आता बघा तीळ आपले असे छान उडायला लागलेले आहेत, म्हणजे आता ते भाजत आहेत व्यवस्थित। हलवत राहायचं कंटिन्यू आणि असे चांगले लालसर भाजून घ्या। शेंगदाणे आपले थंड झालेले आहे, त्याचे आपल्याला सालपट काढून घ्यायचे आहे। जेवढे निघन तेवढे काढून घ्या, बाकीची राहिली तरी चालेल। त्यावर आपण हा खोबऱ्याचा किस घालून घेऊया आणि त्यावर आपण हे तीळही घालून घेणार आहोत आणि हे सर्व आपल्याला दाणेदार वाटून घ्यायचं आहे। जाडसर वाटायचं आहे आपल्याला हे। आणि आपण याच मापाने मी 3 वाट्या गूळ घेतलेला आहे। जे 2 वाटी मी शेंगदाणे आणि तीळ घेतले त्याच वाटीने सेम प्रमाणात मी गूळ किसून घेतलेला आहे। हा एकदम गोड गूळ आहे। जर तुम्ही तो सफेद गूळ वापरला तर तो 4 वाट्या घ्या, कारण तो जरा गोडीला कमी असतो। लाल गूळ हा गोडीला जास्त गोडसर असतो। आता आपण याच वाटीने मी 1 वाटी आपलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पीठही आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। आता ते थंड होऊ द्यायचं आहे आणि आपण मिक्सरला हे सर्व बारीक करून घेणार आहोत। तर आता पाहू शकता असं दाणेदार छान मी जाडसर वाटून घेतले आणि आपण ह्या गुळामध्ये ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यावर आपण मसाले घालणार आहोत। मी 1 चमचा बडीशोपची पावडर करून घातली, त्यानंतर 1 चमचा सुंठ आणि जायफळची पावडर घातली आणि 1 चमचा आपण वेलची पूड घातली व 1 चमचा आपण खसखस घातलेली आहे। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घेऊया आपण। आणि मिक्स झाल्याच्या नंतर हे व्यवस्थित गूळ याच्यात एकजीव होणार नाही आहे, तर आपल्याला हे परत असं छान मिक्सरला दळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ते जाडसर वाटण आणि गूळ चांगला एकजीव होईल। तुम्ही पाहू शकता आता बघा याचे असे छान असं घट्ट गोळा होतोय आणि इकडचं हे एकदम असं जाडसर आहे। तर आता मी अशा प्रकारे सगळं मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे आणि छान आपलं हे वाटण असं दाणेदार मस्त बारीक झालेलं आहे आणि याचं हे सारण मी तयार केलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी 4 वाटी त्याच मापाने गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 पाऊण वाटी आपण याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे। तर हे मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला आपल्याला कडकडून तेलाचं मोहन घालायचं आहे। तर पहिलं चणा डाळ आणि गव्हाचं पीठ छान मी मिक्स करून घेतलं आहे। आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तर आता याच्यावर आपण मोहन घालणार आहोत। तेल अजून छान तापलं नाही, मी अजून थोडंसं गरम करून घेत आहे। हे थोडंसं तेल मी घातलं आहे, पण आपल्याला थोडंसं कडकडीत हवं आहे, जेणेकरून आपल्याला छान आपलं तेलाला हे आलं पाहिजे। आता मी छान त्याच्यावर ते तेल घालून घेतलं आणि
त्यानंतर पीठ व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. आणि आपल्याला या पिठाचा असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे. आणि नंतर तो आपल्याला असा थोडंसं तेलाचं मोहन लावून असं छान मऊसर खूप छान असं हे मऊ पीठ बनतं. आपलं गव्हाच्या पिठापेक्षा हे वेगळं स्ट्रक्चर होतं ह्या पिठाचं. आता असंच आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. आता आपलं सगळी रेडी झालेली आहे. याला आपण लावण्यासाठी तांदळाची पिठी वापरलेली आहे, कारण गूळ आपला चिकट न होता पोळी अशी चिकट न होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहे, जेणेकरून ते एका मापाचे होतील. आता आपल्याला 2 सारख्या आकाराच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आणि एका पोळीवरती सारण ठेवून दुसरी पोळी आपल्याला त्याच्यावर ठेवून ते हाताने व्यवस्थित सगळ्या बाजूनी पॅक करायचं आहे. तर आता माझ्या पोळ्या लाटून झालेल्या आहे. आता आपण सारण भरूया. तुम्हाला जेवढं सारण बसवता येईल तेवढं सारण तुम्ही त्याच्यावरती हे बसवून घ्या. आणि असं छान सर्व व्यवस्थित दाबून लावा व त्यावर ही दुसरी पुरी ठेवा आणि सगळ्या बाजूनी तिला असं चांगलं पॅक करून घ्या. आणि छान आपण पुरणाचा उंडा करतो त्याप्रमाणे व्यवस्थित दाब देऊन असा उंडा तयार करून घ्या व हळूवार हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना तुम्ही खाली आणि वरती ही सजावटीसाठी तीळ टाकू शकता किंवा पूर्ण लाटून झाल्यानंतर वरून घातले तरीही चालतील. तर अशी हळूवारपणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि छान भाजताना तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर तेलावर भाजली तरी चालेल. आणि गरम गरम खायची असेल तर तूप लावून खा. खूप चविष्ट अशी ही पोळी बनते. खूप म्हणजे खूपच अप्रतिम चवीची पोळी बनते ही. नक्की ही गुळपोळी तुम्ही बनवून बघा. छान आता माझ्या अशा पोळ्या भाजून झालेल्या आहेत आणि मी मस्त तेल लावून घेतलेलं आहे. असं छान मागून पुढून व्यवस्थित आपल्याला तेल लावून ती भाजून घ्यायची आहे. मी अशी खरपूस पोळी ही भाजलेली आहे आणि छान फुगलेली आहे ती. अशा प्रकारे आपण बाकीच्या पोळ्याही करून घेणार आहोत. तर आता मी असे सर्व उंडे करून सर्व पोळ्या मी करून घेत आहे. छान आता सारण भरून झालेलं आहे माझं. आणि मी आता व्यवस्थित असं पॅक करून त्याच पद्धतीने ही पुरणपोळी गुळपोळी लाटून घेत आहे. छान असं हळूवार आपल्याला लाटायची आहे ती. अगदी परफेक्ट मापाने आपलं हे पीठ आणि सारण झालेलं आहे. कुठेही ती फुटली जात नाही आहे आणि अगदी छान ही पोळी लाटून होत आहे. आता आपण ती अशा सर्व प्रकारे ह्या पोळ्या आपण लाटून घेणार आहोत आणि त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत छान. या पोळ्या अगदी 9-10 दिवस टिकतात. जर तुम्हाला कुठे प्रवासाला न्यायचं असेल किंवा असं लहान मुलांना खाऊ बनवून ठेवायचं असेल तरी ही पोळी खूप छान लागते. आणि आज संक्रांत स्पेशल मी ही पोळी बनवलेली आहे. खूप छान त्यामध्ये जायफळ, वेलची पूड, बडीशोप, खसखस, सुंठ पावडर याचीही टेस्ट अशी छान उतरते. थंडीच्या दिवसामध्ये असं उष्ण पदार्थ आहे हा. आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. छान अशा लालसर भाजलेल्या आहेत त्या. तुम्ही नक्की ह्या ट्राय करा. आता माझ्या जवळजवळ सगळ्या पोळ्या होत आलेल्या आहे. ही माझी लाटची पोळी चालू आहे. माझ्या 8 ते 9 पोळ्या ह्या झालेल्या आहे.
अशा छान खरपूस भाजून. तर कसं वाटली तुम्हाला ही गुळपोळीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना मनापासून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.